मित्रांनो, तर आपण कर्नाटकमध्ये हल्लेबीडूमध्ये आहे सध्या आणि इथे एक महादेवाचं मंदिर आहे. अप्रतिम जुनी वास्तू आहे ही. इथं आता प्रत्येक ठिकाणी जाल तुम्ही महादेवाच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला नंदी दिसतोय. पण नंदी केवढा असावा तर तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा नंदी. नंदी तुम्हाला दिसतोय. अहो जवळजवळ 15 फुटा नंदी आहे तो. हाय आणि काय फिनिशिंग आहे. अखंड दगडामध्ये नंदी आहे तो पूर्ण. आणि एवढी भारी फिनिशिंग आहे की असं लांब न वाटतं तरी रिअलमध्ये नंदी आहे तो. म्हणजे काय कलाकृती आणि जुन्या लोकांचं टेक्निक आहे. त्याच्यावरती सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे. त्यांनी तो दगड तासला आहे तेवढा. हा संपूर्ण दगड मोठा होता, त्यात तो तासला आहे आणि त्यात तिने ती वरची एम्ब्रॉयडरी काढल्या. म्हणजे ती खाली किती तासला असेल. शे आपण कुठंच नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नक्षी मिळणार आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोडफोड अशी मिळणार. खिद्रापूरची पण अशीच त्या नालायकाने तोडफोड केली. आपल्या महालक्ष्मी मंदिरासारखंच यांनी हे आहे. म्हणजे त्यावेळेची जी कलाकृती होती ना, हे बघा सगळं असंच. खालच्या बाजूला तुम्हाला आहे मंदिरं. आता फक्त इथे एक आहे, इथे थोडासा काळपट दगड दिसतोय आणि इथं पूर्ण पांढरा दगड दिसतोय. थोडेफार असे आहे. आणि त्यावेळेची छतसुद्धा त्यांनी तासलं आहे. छताचा काय म्हणजे त्यांची हे बनाल ना, छताला काय करायचं तरी पण छताला सुद्धा त्यांचं हे आहे. हा पूर्ण अखंड दगड आहे वरती. काय कलाकृती. खांबाला एक रिंगसुद्धा वर खाली नाही, एक रिंगसुद्धा. आणि आपण आत्ता रिंग केली की एक वरती नाही खाली असू दे घेऊन बघतोय. एवढा काय होते त्यातच आपलं निम्म आयुष्य गेलं.